हॅपी बर्थडे लिहा, कारण उद्या 21 एप्रिल आहे, माझा बर्थडे आहे 21 एप्रिलला. सो कमेंटमध्ये हॅपी बर्थडे लिहा. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. एडिटिंग चालू आहे. सकाळी माळ्यात गेलो होतो, दुकानातून सामान झाला, येता येता पिल्लू सुद्धा बरोबर आला. चाललंय मोबाईलमध्ये बघायचं, माझं एडिटिंग करायचं आणि 4 वाजता टाकायचं, व्हिडिओ अपलोड करायचा. किती रिस्पॉन्स भेटतोय काय माहिती. थंबनेल क्वालिटी करायची आहे माझं थोडी. मॅसेज कमेंट बघतोय मी, 1-2च करते कमेंट, नाहीतर एक पण कमेंट येत नाही. कमेंट करायचं, तेवढीच व्हिडिओ ग्रो होते थोडा. जेवढ्या कमेंट येतील, लाईक येतील, तेवढा जास्त व्हिडिओ लोकांपर्यंत जातो. एक पण कमेंट नाही, लाईक नाही म्हटलं कसं जायचं व्हिडिओ. जरी करतो व्हिडिओ एडिटिंग, नंतर लग्नाला जायचं. बघतो किती वाजता लग्नाला जायचं. आता 10:30 झालं, तर 3:30चं लग्न आहे. जाऊ उरकून लगेच एडिटिंग ही करू. A few moments later. कपडे घातले नाही, कपडे गरम होता नाही. ती जाणार, ती नालाय काय, ते उंड काय पाऊशा फटाकडे वाजवते बसू फटाकडे कशी वाजत होते? फट वाजत होते. फोडलं अरे वैष्णवीला फोडलं. वैष्णवीला फोडलं लागा. तू थांब इथे बाबा, तू जाऊ नका पुढे, तू थांब इथेच. पीएचडी किती लेकर राहून हल म्हणतोय, फोडलं. तू बेदर आहे नुसतं. त्याला बसते का गाडीवर लगेच, सायकलवर नाही. फोडला पोरांना. 1 hour later. तर जे लग्न आहे ते कातर खटावलंय. आम्ही टेम्पोमधूनच चाललोय, माझे मित्र काय, आणि जो व्हिडिओ काढतोय तो सुद्धा ओमकार. मी तर उभा आहे मित्रांशेजारी, बोलत चालू, चेष्टा आमची चालली होती. A few moments later. ही आहे ती आमच्या गावातली पोरं. गावातलं लग्न सोडून दुसऱ्या लग्नामध्ये गेले ती जेवण करायला. त्याच्यासोबत आणि आम्ही सुद्धा होतो. आम्ही तरी कशाला सोडू, गेलोय तर म्हटलं तर जेवणच जाऊ माघारी. हे पुढे 5 जण आहे, 4 जण आहे, आणि मागं 3 जण, आणि मी सुद्धा. जेवण करून परत हॉलवर पोहोचलो. त्या हॉलला जेवलो दुसऱ्या, आणि लग्न होतं ह्या हॉलला आमच्या गावातलं. तरी पण म्हटलं डबल दाखव. हे मागून हॉल असा जिथं जेवायला गेलो होतो, आणि ह्या हॉलला लग्न होतं आमच्या गावातलं. लग्नाला जायचं आणि बिना नाचता माघारी यायचं, हे काय बरं दिसतं का? करायला मित्रांनो धिंगाणा. A few moments later. आमच्या गावातलं जे लग्न होतं ते हे हॉल खालून, आणि आता हे वरून. सगळं जेवायला गर्दी थोडी कमी झाली. हा 3 नंबरचा हॉल, इथे लग्नाला गेलो होतो. कातर खटावमध्येच होतं 3 लग्न. दिवसामध्ये 3 लग्न करून म्हणजे लग्नाला जाऊन आता माघारी चाललोय. 2 hours later. 8 वाजले ते आत्ताशी घरी आले, आणि आज दिवसभरामध्ये 3 लग्न केली. एक आमच्या गावातलं लग्न होतं ते, दुसरं होतं ते असं केलं होतं. नंतर समजलं आमच्या पाहुण्यातलं दिसतं ते, आणि अजून एक होतं ते, एक होतं बनपुरीचं. मग इथं येता सौरभ भेटला कदम, त्याच्याबरोबर गेलो होतो.
तिथं भावट्याला तर सुद्धा मग त्यांच्याबरोबर आता येताना आलो 8 वाजले आता यायला. आता कपडे चेंज करू जरा, फ्रेश हो जरा. दिवसभरामध्ये काय घाम येऊन सगळे झाले. पिंपल्सचं काय तर करायला पाहिजे. माझं हीट अशी बाहेर निघते, हातापायातलं पाणी सुटतं. काय माझ्यात मागं असलं लागलंय काय मला समजना झालंय. आणि घरातलं पाणी पिलं पाण्यानं ताण काय भागत नव्हती. किती पाणी पिलं तरी पाणी पिऊन खूप पोट भरलं बघा. नुसतं पाणी पाणी पिऊन पोट भरले. आज नुसतं जेवण तेवढं एक नंबर होतं. 2 जागी जेवलो पोट असा फुल झाला. आता भुका नाही तर काय माहिती असं मी जेवलं नाव तर रात्रीची मला जाग येतेच. मग आता झोपताना दूध प्यावं मग झोपावं. मग काय जाग येत नाही आधीमध्ये. 1 वाजता 2 वाजता तर ब्लॉग एंड करतो मग. आणि आज गाव देवाला जायचं होतं. ते त्यांच्या मावस भावाचं तो म्हणला होती आपण गाडीत नाही वाटतं. फोन आला असतं मला अगोदरच, कोण पण नाही आलं. काय करू शकत नाही आपण. तो म्हणला होता ये नक्की ये. आणि हां, तर हा शेवटपर्यंत ब्लॉग बघत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हॅपी बर्थडे लिहा. कारण उद्या 21 एप्रिल आहे, माझा बड्डे आहे 21 एप्रिलला. सो कमेंटमध्ये हॅपी बर्थडे लिहा. नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. आणि काय काय उद्या होईल मला सुद्धा माहीत नाही. बघूया मग पुढच्या ब्लॉगमध्ये माझ्या बड्डेच्या दिवशी काय होते ते. बाय.